चला स्टार्ट. पहिलं षटक RA11चा संघ ऋषिकेश दुधाने. पहिलाच वाईड आणि एक धाव मिळाली. सुंदर पहिलाच चौकार. क्षेत्ररक्षणाचा चांगला प्रयत्न परंतु बॉल भेटला नाही हातात. प्रथमेश जगताप, ओंकार जगताप. चांगलं क्षेत्ररक्षण ओंकार गायकवाड. 20वी मॅच, पर्व दुसरं. पॉवर हिटर्स विरुद्ध RA11चा संघ. 2 धावा आत्ताच्या. तुमची नाही मॅच. एक षटक पूर्ण. धावसंख्या झालेली 11 धावा. चांगली धावसंख्या उभी केलेली बघा. पुढचं षटक प्रत्येक कांगडी घेऊन आलेलं आहे RA11 संघासाठी. दुसरं षटक. इधर सागर. हॅलो. विकेटचं पतन होतं या ठिकाणी. ओंकार जगताप यांच्या माध्यमातून. आणि पुढील बॅट्समन, चला लवकर क्रीज मध्ये पाठवायचा आहे. पुढील बॅट्समन निलेश जगताप, एक अनुभवी खेळाडू. साथीला बाबू. थांबा, मॅच सामना थांबवायचा आहे. कॅमेऱ्याचं बटन जोरात दाबा. प्रत्येक कांगडे घेऊन आलेला आहे आपल्या संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि विशालकडून थोडीशी मिसफिल्ड, परंतु या ठिकाणी 2 धावा घेण्यास यशस्वी ठरलेत दोन्ही बॅट्समन. आपण जर बघितलं तर निलेश जगताप यांच्या बॅटिंग मध्ये एक नजाकत दिसते, एक अनुभव आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय निलेश जगताप यांच्या बॅटिंग मधून. सुंदर असा चेंडू प्रतीक कांगडे यांच्या माध्यमातून आणि ओव्हरची समाप्ती होते या ठिकाणी. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 17. तिसऱ्या षटकासाठी ऋषिकेश दुधाने चर्चा करताना आपल्या संघासोबत आणि नवोदित खेळाडू ओंकार याच्या हातामध्ये चेंडू थोपवलाय. पाहायचंय ओंकार काय करतोय आपल्या संघासाठी. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय ओंकार. प्रथमेश आणि पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव पूर्ण करून निलेश स्ट्राईकवर.
आणि हा नो चेंडू दिलेला आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे कॅप्टनने. फक्त कॅप्टनने इथे यायचंय, बाकीचे बाजूला मागच थांबायचे लांब. पंच दोन्ही पंच या जरा एकदा बघाय. विशाल सर नको थांब बरं या कॅप्टन या. आणि दोघांनी काही बोलू नका. अंपायर डिसिजनच देतील वाकलाय किंवा नाही वाकलाय ते जर म्हणले वाकलाय तर वाकलाय, नाही म्हणले तर नाही. ऐका अंपायरला ठरवू द्या. रिव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे. रिव्ह्यूला जस्टिफिकेशन ती देतील. तुम्ही बाकी कोणी काय बोलू. ओके नो बॉल या. एकच धाव या ठिकाणी मिळते. बॉल एकच, पहिला एकच बॉल झालेला आहे आणि त्याच्यानंतरचा हा नो बॉल आहे. निलेश जगताप यांच्या बॅटिंगचं एक वैशिष्ट्य आपण बघितलं तर पूर्णपणे रूम देऊन खेळतायत. तिन्ही स्टंप त्या ठिकाणी बॉलरला दाखवतात. एक धाव पूर्ण बाबूची. आणि एक धाव पूर्ण निलेश जगताप यांच्याकडून. आधीचा नो आहे. 3 सुंदर असा टोलवलेला चेंडू बाबूकडून एका धाव्यासाठी जातोय. सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु 2 डिक्लेअर. वेदांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 2 धावा वाचवण्यात यशस्वी. एक धाव पूर्ण केलेली त्या ठिकाणी. आपण जर बघितलं तर 3 नवोदित यंगस्टर आर्या 11 या संघामध्ये खेळतायत. म्हणजे अगदीच लहान वयाचे. स्कोर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 27 रन. तर आपण बघत होतो आर्या 11 संघामध्ये 3 नवोदित खेळाडू समर्थ येवले, साई निकम आणि वेदांत जगताप. आणि हा वाईट चेंडू. सुंदर असा टोलवलेला चेंडू. अंपायर लागलाय. अच्छा डेड बॉल आहे. अंपायरला लागलेला बॉल डेड बॉल आहे. सुंदर असा शॉट निलेश यांच्याकडून आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. बाबूचं सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट आणि जोशामध्ये आपली विकेट गमावतायत निलेश जगताप. यांच्या विकेटचं पतन होत आहे आणि आर्या 11 संघ जल्लोष करताना. नवीन खेळाडू क्रीजवर ऑन स्ट्राईक आदित्य जगताप कॅप्टन. आणि नजाकत भरा शॉट आदित्य यांच्या बॅट मधून जातोय 2 धावांसाठी. पुन्हा एकदा 2 धावांसाठी जातो चेंडू. पहा ताकदीनं दाबून असा मारलेला हा चेंडू होता आणि मिसफिल्ड या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सॉरी माफ करा. ओव्हरची समाप्ती होते. 5 बॉल अजून एक
एक बॉल बाकी आहे. एक बॉल बाकी आहे. प्रतीक कांगडे यांच्या ओव्हरचा एक बॉल बाकी आहे अजून. आणि थोडं मिसकम्युनिकेशन आणि याचा संघाला तोटा होतोय. आदित्य जगताप यांची विकेट जाते रनआउटच्या माध्यमातून. आणि पुढील बॅट्समन ऋषी, नवोदित खेळाडू. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 38 रन. 5वी आणि शेवटची ओव्हर घेऊन येतोय आपल्या संघासाठी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतोय विशाल गायकवाड. पहा, मी विशेष असं कौतुक करेन आपल्या दोन्ही अंपायर यांचं. रॉबिन युवराज शिंदे सर, वाई क्रिकेटमधील एक नावाजलेलं असं हे व्यक्तिमत्व. आणि चौकार प्रथमेश यांच्या बॅटमधून. आदित्यची उणीव भासू देत नाही. मिसकम्युनिकेशन आणि कुठल्याही प्रकारची रन नाहीये. विकेट मी म्हणेन देतायत ऋषिकेश आपली. बाबू यांना स्ट्राईकवर राहणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि नॉन स्ट्रायकर एंडला येत आहेत अजित जाधव आपल्या संघासाठी. सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि दुसऱ्या धाव घेत असताना बाबू यांची विकेट. ओव्हरची समाप्ती होते 5 ओव्हरच्या षटकांनंतर. संघाचा स्कोर होतोय 47 धावा. 48 टू विन. पॉवर हिटर संघाला एक विनंती आहे, त्यांनी लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि RA11ने आपले 2 बॅट्समन मैदानामध्ये पाठवायचे. चला लवकर घाई करा, आपल्याला वेळेचं बंधन या ठिकाणी. पुढे अजून मॅचेस आपल्याला खेळवायचे. चला 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 लवकर करा. पॉवर हिटर मैदानामध्ये येतोय आणि आपलं क्षेत्ररक्षण सजवतोय. तर मी विशेष कौतुक करेन या ठिकाणी आपले जे दोन्ही अंपायर आहेत, विशाल खरात सर. हे एक वाई तालुका क्रिकेटमध्ये नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आहे. आणि युवराज शिंदे उर्फ रॉबिन सर, हेही वाई तालुका क्रिकेटमध्ये एक नावाजलेलं असं व्यक्तिमत्व आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आपल्या दोन्ही अंपायरसाठी. सकाळपासून त्यांनी अतिशय मोलाचं योगदान आपल्या या लीगसाठी दिलेलं आहे. आणि सामना चालू होतोय. कुमार जगताप येत आहेत. पुढच्या संघाचा टॉस उडवून घ्यायचा आहे. कमिटी मेंबर एकच धाव. क्षेत्ररक्षणाची मजबूत भिंत उभी केली आहे पॉवर हिटरनं. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा. थोडा उत्साहामध्ये मारलेला हा बॉल म्हणेन मी.
थ्रोसाठी. न्यू स्टार वॉरियर्स आणि उत्कर्ष कन्स्ट्रक्शन यांनी टॉस उडवण्यासाठी यायचंय स्टेजच्या शेजारी. विनंती करतोय मी दोन्ही संघांच्या कॅप्टनला की टॉस उडवण्यासाठी यायचंय. आपल्याला सामने आटपायचेत. लाईनचा या ठिकाणी नो चेक केला जातोय. विशाल सर एकदा येऊन बघताय का? पडलं नो. तर हा नो बॉल देत आहेत अंपायर. नो प्लस एक धाव. किती? एक धाव. अशा 2 धावा या ठिकाणी घ्यायच्या आहेत. जरा बाजूला सर. सुंदर असं क्षेत्ररक्षण ओंकार गणेश यांच्या माध्यमातून ओव्हरची समाप्ती होते आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 9 धावा. चला आदित्य स्पीडअप घ्यायचंय. संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत आदित्य, संघाचे कॅप्टन. सुंदर असा टोलवलेला चेंडू, परंतु एक डिक्लेअर धाव. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन टॉस जिंकलेला आपला निर्णय कळवायचा आहे. आणि मिसकम्युनिकेशन, विशाल यांच्या विकेटचं पतन होत आहे. महत्वाची विकेट या ठिकाणी RA11 ची जाताना दिसते आपल्याला. पारापाशी जे लहान खेळाडू उभे आहेत त्यांनी कृपया लाईनच्या पाठीमागे सरकून उभं राहायचे. लाईनच्या पाठीमागे सरकून उभे राहा. पाठीमागे श्रीकांत देवले त्या मुलांना थोडंसं मागे सरकून उभं करायचे. सागर बसून. आणि हा चौकार गणेश यांचा फिल्डिंगचा प्रयत्न, परंतु असफल. बॉल विसावतोय सीमारेषे पार. सुंदर असं अजित यांचं क्षेत्ररक्षण. आणि तुमचा रिव्ह्यू आहे का? नाही तसं रिव्ह्यू तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा. अंपायरनं आउट दिलेले. तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता ऋषी. आउट आहे. आउट आहे. दुसरी रनआउटची विकेट या ठिकाणी गमावत आहे आणि महत्वाची विकेट प्रतीकची. बॉल किती झाले? 4 बॉल झालेले. उत्कर्ष कन्स्ट्रक्शनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे.
आणि एकच धाव या ठिकाणी ऋषिकेश यांच्याकडून. ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते 17 रन. प्रथमेश टीम मीटिंग जास्त करू नका. मला वाटते तुमचा गेम प्लॅन डिसाइड असेल त्याप्रमाणे होऊ द्या. वेळ कमी आहे आपल्याकडं. कुमार जगताप पुन्हा एकदा येत आहेत संघाचं तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. सुंदर असा मारलेला चेंडू परंतु एक धाव. समर्थ येवले तर चर्चा होते या नवोदित खेळाडूची. समर्थ येवले उत्कृष्ट स्ट्रोक आपल्या बॅट मधून खेळताना दिसत आहेत समर्थ. एकच धाव. आपण बघताय बॉलिंग मध्ये व्हॅरिएशन कुमार जगताप दाखवतायत आणि नक्कीच त्याचा फायदा होतोय त्यांना आणि संघालाही. समर्थ येवले बघूया काय करतायत आपल्या संघासाठी. आणि ही विकेट. पुढील बॅट्समन आलेले आहेत ओंकार नवोदित खेळाडू. आपण बघितलं यांनी गोलंदाजीमध्ये सुद्धा आपलं योगदान दिलं संघासाठी. आणि आता पाहूया बॅटिंगमध्ये काय करतायत. बॉल द्यायचं कमिटीने. अरे एवढा ओला बॉल येतो. ओला ओला नको दुसरा बॉल द्या. हा तो ओला बॉल नको देऊ. बॅट्समन एकदा बॉल चेक करून घ्या. अंपायर पण चेक करा. 14 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आपण बघतोय. गणेश यांचा फिटनेस आणि उचलून मारलेला हा चेंडू आणि विकेटचं पतन. ओंकार यांचं विकेटचं पतन. मात्र आपण बघतोय एका बाजूने ऋषिकेश दुधाने संघाचे कॅप्टन आपल्या संघाची खिंड अजूनही लढवतायत. चला टीम मीटिंग जास्त नाही करायची. आवर आपल्याला 4 विकेट गेलेले आहेत. चला प्रथमेश टीम मीटिंग जास्त घेऊ नका. आपल्याला वेळ कमी आहे. तीन ओव्हर समाप्त होत आहेत आणि संघाची धावसंख्या होते 22 रन. RA11च्या संघाची धावसंख्या 22 रन आणि 12 चेंडूंमध्ये 26 धावांची आवश्यकता. अकराला 25. 11 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. 48 टू विन. आणि थोडस गचाळ क्षेत्ररक्षण आणि बॉल जातोय सीमारेषे पार चौकार. सुंदर अशी गोलंदाजी प्रथमेश यांच्या माध्यमातून. आणि सलग तिसरा चेंडू डॉट आणि याबरोबर मिळते विकेट. पुढचा बॅट्समन तयार राहायचंय. वेदांत जगताप येत आहेत. पाहायचंय आपल्या संघासाठी काय कामगिरी दाखवतायत वेदांत.
5 चेंडू झालेले आहेत आणि शेवटचा चेंडू प्रथमेशचा 7 बॉल आणि 21 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा डॉट चेंडू आणि बघताय आपण एक चौकार आल्यानंतर प्रथमेश यांनी जो कमबॅक केलाय. स्कोर सांग ना स्कोर. आणि संघाची 4 षटकांच्या समाप्तीनंतर RA11 संघाची धाव संख्या होते 27 रन आणि 6 चेंडूंमध्ये आवश्यकता आहे ती 21 धावांची. प्रथमेश प्रत्येक ओव्हरला तुम्ही टीम मीटिंग नाही करू शकत. चला लवकर आवरायचे. प्रत्येक ओव्हरला टीम मीटिंग नाही करू शकत तुम्ही. ओंकार येतोय फिल्डिंग मध्ये आपली चमक दाखवली ओंकारने. पाहायचंय आता गोलंदाजीमध्ये काय करतोय. आणि हा डॉट चेंडू हातामध्ये मारलेला, कुठलीही धाव नाही. सुंदर असा टोलवलेला चेंडू. पहा वेगाने ज्या बॉल गेला तो सीमारेषे पार गेला आणि चौकार मिळाला या ठिकाणी. ऋषी दुधाने एकाकी झुंज देत होते आपल्या संघासाठी RA11 साठी, मात्र त्यांनी या ठिकाणी आपल्या विकेट दिलेली आहे. विकेट गमावून बसलेले आहेत आणि पुढील बॅट्समॅन साई निकम. पहा या माध्यमातून लहान खेळाडूंना त्या ठिकाणी आपल्याला संधी मिळत असते. लहान मुलांना बघताय आपण साई निकमचा सुंदर असा फटका जातोय 2 धावांसाठी. धावसंख्येत 2 धावांनी वाढ. पुन्हा एकदा मारलेलं आहे डायरेक्ट गणेशच्या हातामध्ये आणि विकेट जाते. ओव्हरची समाप्ती होते आणि विकेटही जाते. ऑल आउट. दोन सामने गमावल्यानंतर जो पॉवर हिटरने कमबॅक केलाय तो खरोखर कौतुक करण्याजोगा आहे. उत्कर्ष कन्स्ट्रक्शन आपलं क्षेत्ररक्षण सजवायचंय. चला लवकर या.